ग्रामपंचायतमध्ये विकास केला म्हणता मग रडायची काय गरज आहे? त्यामुळे रडून भावनिक होण्याचा डाव यावर्षी फसणार आहे. भावनिक होऊन सहानुभूती मिळत नसते तर विकास कामं करून जनतेची मनं जिंकावी लागतात, असा टोला शेतकरी ग्रामविकास आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक चेअरमन अजिनाथ हजारे यांनी मुलाखतीच्या दरम्यान विरोधकांना लगावलाय. शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा पॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरं जात आहोत. आपला अजेंडा जवळा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. शेतकरी ग्रामविकास आघाडीमध्ये सर्वच क्षेत्रामधील समविचारी लोक एकत्र येऊन एकजुटीनं काम करतायत. सर्व उमेदवार गावाच्या विकासाबाबत प्रामाणिक, वचनबद्ध, कटिबद्ध राहणारे आहेत. गावाच्या विकासाच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य यासोबतच सामान्य माणसाचे आर्थिक सबलीकरण करणे यावरती भर दिला जात आहे. गावाची स्वच्छता, धार्मिक, सामाजिक सलोखा अशा विविध विषयांवरती एकजुटीनं आपण काम करणार आहोत. जवळा गावामधील जिल्हा परिषद शाळांचा PM श्री योजनेमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. शाळेच्या संरक्षण भिंतींचं काम आणि सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV बसवणं, प्रामुख्याने जवळा गावात उच्च शिक्षण आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाजारपेठेला वाव मिळावा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समिती मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रीयकृत बँक गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्याच्या सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरोग्याच्या कोणत्याही योजनेमधनं गावामधील माणूस वंचित राहणार नाही, याला प्राधान्य दिलं जाईल. गावामधील वयोवृद्ध लोकांना विरंगुळा मिळण्यासाठी गावात नाना-नानी पार्क तयार करणार आहोत. तसेच शासनाच्या शेतीविषयक विविध योजना गावामध्ये राबवून शेती सुजलाम सुफलाम करत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. नमस्कार. जवळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या पॅनलच्या निमित्ताने मी नम्र आवाहन करू इच्छितो की आज प्रचाराची सांगता होत आहे आणि या सांगता होत असताना शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांकरिता उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या व्यक्तिगत पातळीवर मी आणि माझ्या कुटुंबियावर वैयक्तिकरित्या वेगवेगळे आरोप केलेले आहेत. माझ्या वैयक्तिक व्यवसायावर टीका करत असताना मी माझे सर्व व्यवसाय हे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी कशा प्रकारे उपलब्ध होईल या प्रकारे मी व्यवसाय निवडले आणि त्या व्यवसाय यशस्वीपणे चालू केले आणि रोजगाराची संधी निर्माण केली. विरोधक असं म्हणत आहेत की यांचे व्यवसाय सांभाळले, समाजकारण केलं नाही. पण व्यावसायिक काम करत असताना समाजकारण आपोआपच जपलं जातंय हे यांना माहीत नाही. यांनी युवकांना असं ते सांगत आहेत की मी खूप मोठ्या पगाराची नोकरी सोडून आलो आणि मी तुमच्यासाठी समाजकारण आणि राजकारण करण्यासाठी युवकांना समाविष्ट करण्यासाठी आलो आहे. पण एका बेरोजगार माणसाने दुसऱ्या बेरोजगारांची फौज निर्माण केली आणि आपणही बेरोजगार आणि दुसऱ्यांना सुद्धा बेरोजगार बनवलं. व्यावसायिकता अंगात नसल्यामुळं उच्च शिक्षण असून देखील त्याचा गावातील युवकांना कसलाही काडीचाही फायदा झाला नाही. उलट नवीन तरुण पिढी बेरोजगार तर केली पण व्यसनाधीन पण केली. आणि मग ग्रामपंचायतच्या गेल्या 5 वर्षाच्या कारभार करत असताना तिथून जो वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून, ठेकेदारीच्या माध्यमातून आणि रिकव्हरी एजंट नेमून त्यांच्याकडून मिळालेल्या पैशाच्या माध्यमातून या मिळालेल्या पैशाच्या जोरावर मोठमोठ्या पैशाच्या रकमेचा अपहार करून लोकांना पैसे वाटण्याचं काम आत्ता सध्या होत आहे. मला असं म्हणायचं आहे
की या व्यक्तींना अशा प्रकारच्या प्रवृत्तीला वेळीच सावरणं हे जनतेनेच ह्या प्रकारची निवडणूक हातात घेतलेली आहे. भूलभुलैयाचा कारभार ते करत आहेत, भूलभुलैया दाखवत आहेत, वेगवेगळी प्रलोभनं दाखवत आहेत, परंतु जनता सुज्ञ आहे. ती निश्चितच शेतकरी ग्रामविकास आघाडीला मदत करील. याबरोबरच आम्ही आमच्या समविचारी सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून त्या आघाडीतील सर्व जे उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार तरुण मुलांपासून तरुण महिलांपासून वयोवृद्ध उमेदवारांचं आमच्या पॅनलमध्ये रचना केलेली आहे आणि वयोवृद्ध व्यक्तींचं मार्गदर्शन या नवीन पॅनलला निश्चितच होणार आहे. या ठिकाणी मला ही गोष्ट आवर्जून सांगायची आहे. या आमच्या आत्ताच वेगवेगळ्या शेतकरी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या व्यक्तींवर सुद्धा दबाव टाकून पुन्हा त्यांची बाईट घेऊन त्या लोकांना त्यांच्याच पॅनलमध्ये कसे आहेत अशा प्रकारचा सुद्धा दाखवायचा प्रयत्न केला जातो. आमचं पॅनलमध्ये RD ग्रुपपासून किसनराव दळवीचे वारसदार प्रदीप दळवी असतील, प्रदीप बाबा पाटलांचे वारसदार दीपक अण्णा पाटील आणि त्यांचे चुलत बंधू तर या पॅनलमधचं नेतृत्व करून त्या पॅनलमध्ये उभे आहेत. आमचे बंधू देखील दशरथ हजारे या पॅनलचं नेतृत्व करून या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. जर गाव सुधारायचं असेल तर गावातील लोक सुधारली पाहिजेत आणि गावातील लोक सुधारण्यासाठी नुसत्या इमारती बांधल्या किंवा रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले अशा प्रकारचं न करता आम्ही गावाचा सुंदर गाव, स्वच्छ गाव, सुंदर गाव, जवळा माझा स्वच्छ सुंदर गाव अशा प्रकारचा गाव निर्माण करण्यासाठी आमच्याकडे व्हिजन आहे. सुशिक्षितपणाचा आव आणून मागच्या 5 वर्षामध्ये कुठल्याही मागच्या जाहीरनाम्यामधल्या सुद्धा गोष्टी त्यांनी पूर्तता केलेल्या नाही. परंतु आम्ही मात्र शैक्षणिक सुविधा आमच्याकडं आम्ही 11वी 12वी तयार आमच्या शाळेमार्फत केलेली असताना आमची शाळा बंद पडण्याचं कारस्थान सुद्धा त्यांनी रचलेलं होतं. बरोबरच ग्रामपंचायतच्या स्वच्छ सुंदर जवळा गावांतर्गत आम्ही जवळा फाटा ते जवळा ST स्टँड हा रस्ता दुभाजक करून करणार आहोत. परत जवळ्याच्या फाट्यावरती आम्ही भव्य अशी कमान तयार करणार आहोत, वेस तयार करणार आहोत. या जे जवळ्याच्या गावावरून नान्नी नदी वाहत आहे त्या नदीचा घाटाचं सुशोभीकरण करणार आहोत. त्या घाटाच्या सुशोभीकरणाबरोबरच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची स्मशानभूमीची देखील निर्मिती करणार आहोत. याचबरोबर आम्ही लहान मुलं वयोवृद्ध माणसं यांच्याकरिता नाना नानी पार्क सारखा उद्यानाचा प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. याबरोबरच मधील एक उमेदवाराने आमच्यावर अशा प्रकारची टीका केली की मागच्या पंचवार्षिकमध्ये यांची लायकी नव्हती म्हणून ते उभा राहिले नाहीत. परंतु जे उभा राहून पडले, 2 वेळेस पडले, त्यांनी आमची लायकी काढू नये हे त्यांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवावे. आम्हाला आमच्यावर अशा प्रकारचे आरोप केले जातात की लोकांची पिळवणूक करतात. परंतु पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या कोणत्याही लोकांनी आम्हाला सांगावं की आमचं कुणाकडं आम्ही कुणाला देणं लागत आहोत. आम्ही कुणालाही कुणाचं 1 रुपयाचं देणं लागत नाहीत. आम्ही आमचा पारदर्शकपणे व्यवहार करत आहोत. परंतु विरोधकांकडं किती लोकांचं देणं आहे ते त्यांनी जाहीर करावं. आपण म्हणत आहात की विकास केला, तर विकास जर केला असेल तर तुम्हाला रडायची काय आवश्यकता आहे? तुम्ही जनतेपुढं रडून आपलं केलेल्या पाप बुजवायची कामं किंवा जिरवायची कामं कशासाठी करत आहात हे जनता शून्य आहे, जनता सर्व जाणते आहे. विरोधक कोरोना काळात आम्ही खूप काम केलं असं दाखवत आहेत, परंतु खरं तर आम्हीच कोरोना काळात खूप मोठं काम केलं आहे. आमच्या माध्यमिक विद्यालयाची अख्खी इमारत कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिली आणि तिथं चांगल्या प्रकारची वैद्यकीय सुविधा कोरोना पेशंटला निर्माण करून दिली. आम्हाला जर जनता जनार्दन तर सत्ता देणारच आहे, त्या सत्तेचा चांगल्या कामासाठी उपयोग आम्ही जरूर करू. गावाचा सुधारणा करण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी कॉलेज निर्मिती,
याचबरोबर व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, याचबरोबर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र आम्ही निर्माण करणार आहोत. आपल्या गावातील नवीन युवकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी, उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहोत. याबरोबरच गावाच्या योजनामध्ये पंचायत समितीच्या योजना असो, जिल्हा परिषदच्या योजना असो, महाराष्ट्र शासनाच्या योजना असो किंवा केंद्र सरकारच्या योजना असो, ह्या योजनाच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावातील ज्या प्रकारच्या योजना असतील त्या सर्व योजना प्रभावीपणे आणि सर्व समाजातील घटकांसाठी राबवण्याचा आटोकाट प्रयत्न करू. की आपल्या जवळचा आहे आणि आपल्या लांबचा आहे किंवा आपल्याला मदत केली नाही म्हणून त्या योजना त्यांच्यापर्यंत मिळू द्यायच्या नाहीत, अशा प्रकारचं आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी जी काही षडयंत्र रचलं तशा प्रकारचं आम्ही न करता सर्वांना आम्ही समान न्याय देण्याचा प्रयत्न करू. याबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती या ठिकाणी करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करणार आहोत. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून गावामध्ये हरित जवळा निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारचं आमचं व्हिजन आणि विरोधकांनी आमच्यावर केलेले आरोप ह्याचा लेखाजोखा सामान्य जनता जाणते. आमची प्रवृत्ती कशी आहे ती पण जाणते, परंतु पुढच्यांची प्रवृत्ती आम्हाला आमच्या नावाने अपप्रचार करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु ते स्वतःच बदनाम आहेत ही सर्व जनता जाणते. अशोक वीस, झी 24 तास, जामखेड.